आपण ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम पाहतोय. ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपण ब्लडचं कंपोजिशन, त्याच्यानंतर हार्टचं स्ट्रक्चर पाहिलं. त्याच्यानंतर या सर्क्युलेटरी सिस्टीममधला जो शेवटचा पार्ट आहे की या सर्क्युलेटरी सिस्टीममधला शेवटचा पार्ट ज्याला काय म्हटलं जातं, ब्लड वेसल्स असं म्हटलं जातं. तर आजच्या लेक्चरला आपण ब्लड वेसल्सबद्दल काय पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत. ब्लड वेसल्स म्हणजे काय, सर्क्युलेटरी सिस्टीममधले मेन 3 ऑर्गन आहेत की ज्याच्यामध्ये जे फ्लूइड प्रेझेंट आहे त्याला ब्लड असं म्हटलं जातं. या ब्लडबद्दल आपण केमिकल कंपोजिशन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारे सगळे काय पाहिलेले आहेत, मटेरियल पाहिलेले आहेत. त्याच्यासोबत सर्क्युलेटरी सिस्टीममधला जो मेन पंपिंग ऑर्गन आहे त्याचं एक्सटर्नल इंटरनल स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर कार्डियक सायकलसुद्धा पाहून झालेली आहे. आता पहा, सर्क्युलेटरी सिस्टीम हे नेहमी ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असते. म्हणजे हार्ट ब्लड पंप करतो आणि पंप केलेलं ब्लड हे प्रत्येक बॉडी सेलपर्यंत घेऊन जाण्याचं काम जी मस्क्युलर ट्यूब करत असते त्या मस्क्युलर ट्यूबला काय म्हटलं जातं, म्हणजे अशा नंबर ऑफ ब्लड ट्यूब्स असतात ज्याला काय म्हटलं जातं, ब्लड वेसल्स. ऑलरेडी टॉपिक स्टार्ट करत असताना आपण सांगितलेलं आहोत की टाईप्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. ह्यूमन बॉडीमध्ये डबल सर्क्युलेशन प्रेझेंट आहे, त्याच्यासोबत क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे. क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम याचा अर्थ ब्लड बॉडीमध्ये ओपन स्पेसमध्ये प्रेझेंट नाही, तर विच इज ऑलवेज कन्फाइंड इन अ ब्लड वेसल्स. म्हणजे नेहमीच आपल्या बॉडीमध्ये ब्लड नेहमी ब्लड वेसल्समध्ये प्रेझेंट आहेत. तर अशा ह्या ज्या ब्लड वेसल्स आहेत ह्या 3 प्रकारच्या ब्लड वेसल्स आहेत. याच्यामध्ये पहिल्यांदा येतात आर्टरीज येतात, त्याच्यानंतर वेन्स येतात आणि त्याच्यानंतर कॅपिलरीज येतात. हे बऱ्यापैकी आपल्याला याच्याबद्दल नॉलेज आहे, पण इथं आपण त्याचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत त्याचे फंक्शन्स पाहणार आहोत. तर जसं आपण ब्लडचं कंपोजिशन पाहत असताना स्टडी ऑफ ब्लड ज्याला हिस्टॉलॉजी म्हटलं जातं, तसंच जिथं ब्लड वेसलचा स्टडी केला जातो त्याच्यासाठी जी टर्म वापरली जाते ज्याला म्हटलं जातं अँजिओलॉजी असं म्हटलं जातं. म्हणजे स्टडी ऑफ ब्लड वेसल्स किंवा जिथं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर स्टडी केलं जातं त्याच्यासाठी जी टर्म वापरली जाते, याच्यासाठी जी टर्म वापरली जाते त्याच्यासाठी अँजिओलॉजी ही टर्म वापरली जाते. अँजिओ मीन्स ब्लड वेसल्स. तर पाहूया, इथं 3 प्रकारच्या ब्लड वेसल्स आहेत. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण आर्टरीजबद्दल विचार करूया. तर पहा, ह्यूमन स्ट्रक्चर आपल्याला एक्सटर्नल आणि इंटरनल स्ट्रक्चर पूर्णपणे माहिती आहे. याच्यामध्ये आपण वेंट्रिकलचा विचार करत असताना सांगितलं होतं की वेंट्रिकल्समधून ब्लड हे नेहमी काय होत असतं, बॉडी पार्ट्सकडे जात असतं. याच्यामध्ये पहिला जो प्रकार आपण आर्टरीजबद्दल पाहतोय, आर्टरीज ह्या नेहमी आपल्या बॉडीमध्ये कुठं प्रेझेंट असतात, डीपली सिच्युएटेड असतात. डीपली सिच्युएटेड आर्टरीज ह्या ब्लड नेमकं कुठून कुठंपर्यंत घेऊन जात असतात, तर हार्टकडून निघालेलं ब्लड हे प्रत्येक बॉडी पार्टपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे आर्टरीजचं असतं. म्हणजेच काय, हार्टकडून जे ट्रंक निघत असते त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, आर्टरीजमध्ये होतं आणि परत या आर्टरीजचं कन्व्हर्जन आर्टेरिओल्समध्ये होत असतं आणि आर्टेरिओल्सपासून कॅपिलरीज तयार होत असतात. म्हणजेच आर्टरीज याचा अर्थ काय सांगत असतो, इट कॅरीज ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. हार्टपासून ब्लड पुढे घेऊन जाण्याचं काम हे कोणाचं आहे, आर्टरीजचं आहे आणि या कशा असतात, डीपली सिच्युएटेड आहेत. आता याला काही एक्सेप्शनल केसेस आहेत की काही आर्टरीज ह्या सुपरफिशियली सिच्युएटेडसुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल की जी आपली ब्रेस्ट रिजनची जी काही आर्टरी आहे ज्याला म्हटलं जातं रॅडियल आर्टरी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कॉमन कॅरोटिड आर्टरी जी नेक रिजनला प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर थाय रिजनला जी फ्युमोरल आर्टरी आहे, ह्या सुपरफिशियली प्रेझेंट असतात ज्यामुळे तिथं आपल्याला काय होत असतं, आर्टरीमधलं प्रेशर जाणवत असतं ज्याला आपण पल्स असंही म्हणतो. म्हणजे आर्टरीज ह्या डीपली सिच्युएटेड असतात, पण त्याला काही एक्सेप्शनल केसेस आहेत की ज्याच्यामध्ये ब्रेस्ट रिजनची रॅडियल आर्टरी, त्याच्यानंतर नेक रिजनची कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि त्याच्यानंतर थाय रिजनची फ्युमोरल आर्टरी. आता एक मुद्दा क्लिअर झाला की डीपली सिच्युएटेड आहेत. हे ब्लड कुठून कुठे घेऊन जातात, तर हार्टकडून बॉडी पार्ट्सकडे. म्हणजे हार्टपासून ब्लड पुढे घेऊन जाण्याचं, विच कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. म्हणजे हार्टपासून पुढे घेऊन जाण्याचं या काम करत असतात. आता आर्टरीजमध्ये नेहमी जे ब्लड प्रेझेंट असतं ते जे ब्लड आहे ज्याला म्हटलं जातं ऑक्सिजनेटेड ब्लड. आर्टरीज कॅरीज ऑलवेज ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हार्टकडून ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाणाऱ्या ज्या ब्लड वेसल्स आहेत ज्याला आर्टरीज असं म्हटलं जातं, यालाही एक एक्सेप्शनल केसेस आहे, एक्सेप्शनल केस आहे. कोणती आर्टरी, की जिचं नाव काय आहे, पल्मनरी आर्टरी. पल्मनरी आर्टरी. ही पल्मनरी आर्टरी कुठं ओपन होत असते आणि नेमकं याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर पहा,
एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे राईट वेंट्रिकलमधून पल्मनरी ट्रंक ओपन होत असते, पुढे जाऊन पल्मनरी ट्रंकचं बायफर्केशन होतं आणि 2 आर्टरीज तयार होत असतात, ज्याला म्हटलं जातं राईट पल्मनरी आर्टरी अँड लेफ्ट पल्मनरी आर्टरी. राईट पल्मनरी आर्टरी ही हार्टकडून निघालेली म्हणजेच पल्मनरी ट्रंकमधून तयार झालेली ही राईट लंगला जाते आणि लेफ्ट पल्मनरी आर्टरी ही लेफ्ट लंगला जात असते. कशासाठी? ऑक्सिजनेशन या प्रोसेससाठी. म्हणजेच या आर्टरीमध्ये राईट वेंट्रिकलपासून निघालेलं किंवा राईट वेंट्रिकलनं पंप केलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट असतं. म्हणून इथं काय आहे, ही पल्मनरी आर्टरी एक एक्सेप्शनल केस आहेत. नेहमी आर्टरी हा ऑक्सिजनेटेड ब्लड हृदयाकडून बॉडी पार्ट्सकडे घेऊन जात असतात. पुढे जाऊन प्रत्येक बॉडी पार्ट्सकडे जात असताना याचं कन्वर्जन होत असतं. पहिल्यांदा आर्टरीजचं कन्वर्जन आर्टरियोल्समध्ये, आर्टरियोल्सपासून कॅपिलरीजमध्ये होत असतात. म्हणजेच या ब्लड वेसलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय असतो किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड या आर्टरीमध्ये प्रेझेंट असतं. पण याला एक्सेप्शनल केस ही कोणती आहे? पल्मनरी आर्टरी आहे, विच कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट टू लंग. पुढं ह्या डीपली सिच्युएटेड असतात, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असतात. आता पहा, ब्लड आर्टरीमध्ये जे प्रेझेंट असलेलं जे ब्लड आहे यांचं जे प्रेशर असतं ते जास्त असतं किंवा हे यांच्यामधलं जास्त प्रेशर का क्रिएट होत असतं? कारण यांचा जो स्पीड असतो तो फास्ट असतो. याला कारण आहे आर्टरीजमध्ये काय प्रेझेंट असतात, आर्टरीजमध्ये वॉल्स ॲबसेंट असतात. त्यामुळे हे ब्लड नेहमी फास्ट किंवा रॅपिड मुवमेंटने जात असतं. त्यामुळे इथं जे प्रेशर क्रिएट होत असतं ते कसं असतं? हाय प्रेशर. म्हणजेच ब्लड प्रेशर हे नेहमी आर्टरीजमध्ये काय असतं? हाय असतं. याचं कारण मी काय सांगितलं की याच्यामध्ये वॉल्स ॲबसेंट असतात. त्यामुळं प्रेशर हे आर्टरीजच्या वॉलवरती नेहमी काय होत असतं? जाणवत असतं किंवा तशा पद्धतीच्या वेव्स तयार होत असतात. त्यामुळं इथं जाणारं ब्लड हे काय असतं? याचा जो स्पीड असतो तो रॅपिड असतो आणि त्यामुळं प्रेशर कसं क्रिएट होत असतं? हाय प्रेशर क्रिएट होत असतं. एवढी आपल्याला आर्टरीबद्दल एक जनरल कॅरेक्टरिस्टिक आपल्या ह्या काय झाल्या इथं कंप्लीट झाल्या की ह्या डीपली सिच्युएटेड आहेत, ऑक्सिजनेटेड ब्लड काय करत असतात? कॅरी करत असतात. याच्यामध्ये प्रेशर हे नेहमी हाय असतं, त्याच्यासोबत याच्यामध्ये वॉल्स काय असतात? ॲबसेंट असतात. आता हे पाहत असताना त्याच्यासोबत आपल्याला काय पाहायचं आहे? हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर पाहायचं आहे. हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर म्हणजे काय? जेव्हा ती मस्क्युलर ट्यूब आपण काय घेतो? याचा सेक्शन घेतो, ज्याला म्हटलं जातं ट्रान्सवर्स सेक्शन असं म्हटलं जातं. जेव्हा सेक्शन घेतो तेव्हा हिस्टॉलॉजिकली आर्टरीज आर मेड अप ऑफ 3 लेयर्स असं म्हटलं जातं की ह्या ज्या आर्टरीज आहेत ह्या 3 लेअरपासून तयार झालेल्या आहेत. 3 लेअर म्हणजे कोणकोणते आहेत? सगळ्यात बाहेरचा, मधला आणि त्याच्यानंतर आतला लेअर. जो बाहेरचा लेअर आहे ज्याला म्हटलं जातं ट्युनिका एक्सटर्ना असं म्हटलं जातं. जो मधला लेअर आहे त्याला ट्युनिका मेडिया असं म्हटलं जातं आणि जो आतला लेअर आहे ज्याला ट्युनिका इंटर्ना असं म्हटलं जातं. म्हणजे जसं एम्ब्रियोनिक जर्म लेअर आपण पाहिले की ज्याच्यामध्ये एक्टोडम आहे, एंडोडम आहे आणि मधला लेअर जो मिझोडम आहे, तसंच ही जी ब्लड वेसल आहेत किंवा ह्या तिन्ही प्रकारच्या ब्लड वेसल याच्यामध्ये कॅपिलरीज जर बाजूला जर केलं तर आर्टरीज आणि वेन्स या दोघांच्यामध्ये सुद्धा काय आहेत? 3 लेअर प्रेझेंट आहेत. हे 3 लेअर म्हणजे कोणते? बाहेरचा जो आउटर मोस्ट लेअर आहे ज्याला म्हटलं जातं ट्युनिका एक्सटर्ना असं म्हटलं जातं. आता हा ट्युनिका एक्सटर्ना आर्टरीजमध्येही प्रेझेंट असतो आणि वेन्समध्येही प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर जो मधला लेअर आहे त्याला ट्युनिका मेडिया हा आर्टरीज आणि वेन्समध्येही प्रेझेंट दाखवलेला आहे. ही जी डायग्राम आहे TS ऑफ वेनची आहे आणि ही जी डायग्राम आहे याला म्हटलं जातं TS ऑफ आर्टरीज असं म्हटलं जातं. इथं मी कॅपिलरीजची डायग्राम काढलेली नाही का? कारण कॅपिलरीजमध्ये आउटर लेअर आणि आउटर आणि मिडल लेअर ॲबसेंट राहत असतात आणि फक्त इनर लेअर काय असतो? प्रेझेंट असतो. म्हणजे याच्यामध्ये 3 लेअर आहेत, याच्यामध्येही 3 लेअर आहेत, पण कॅपिलरीजमध्ये फक्त काय असतो? सिंगल लेअर असतो. कारण कॅपिलरीमध्ये नेहमी काय होत असतं? कॅपिलरी ह्या पोरस असतात, परमिएबल असतात आणि ज्याच्या थ्रू काय होत असतं? एक्सचेंज ऑफ मटेरियल होत असतं. तर पहा हे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर पाहूया. ट्युनिका एक्सटर्ना म्हणजे आउटर मोस्ट लेअर आहे. या ट्युनिका एक्सटर्नामधलं जर आपण केमिकल कंपोजिशन जर पाहिलं तर याच्यामध्ये कोलॅजिन फायबर्स असतात. कोलॅजिन फायबर्स. ट्युनिका एक्सटर्ना इज आउटर मोस्ट थिक लेअर विच इज मेड अप ऑफ, याच्यामध्ये फायबरस टिश्यू आहे आणि त्याच्याचबरोबर काय आहे? कोलॅजिन फायबर्स. आता नेमकं कोलॅजिन फायबर्स कुठे प्रेझेंट असतात? तर आपण हिस्टॉलॉजी
11वीला जो हिस्टॉलॉजीचा टॉपिक पाहिला होता, ज्याच्यामध्ये ॲनिमल टिश्यू हा पार्ट पाहिला होता, याच्यामध्ये सुरुवातीला आपण इपिथेलियल टिश्यू पाहिला होता आणि इपिथेलियल टिश्यू पाहिल्यानंतर आपण मस्क्युलर टिश्यू पाहिलं होतं, बरोबर का? आता तुम्ही मला पुढच्या लेक्चरला सांगायचं की ॲक्च्युली कोलॅजिन फायबर्स हे कोणत्या कलरचे असतात आणि कोलॅजिन फायबरचं फंक्शन काय आहे. तर इथं या आउटर मोस्ट जो लेअर आहे ट्युनिका एक्सटर्ना, याच्यामधलं केमिकल कंपोजिशन किंवा हे जे कॉम्पोनंट आहे ते कोणतं आहे? कोलॅजिन फायबर आहे. कोलॅजिन फायबरमुळे इथं त्यांना काय मिळत असतं? एक प्रकारची इलास्टिसिटी आणि स्ट्रॉंगनेससुद्धा इथं त्यांना मिळत असतो. त्याच्यासोबत याच्यामध्ये फायबरस कनेक्टिव्ह टिश्यूसुद्धा प्रेझेंट असतो. म्हणजे फायबरस इलास्टिन फायबरसुद्धा इथं काय असतात? प्रेझेंट असतात. म्हणजे कोलॅजिन आणि इलास्टिन फायबरने तयार झालेला हा काय आहे? ट्युनिका एक्सटर्ना आहे. याच्यामध्ये इलास्टिन फायबर जास्त असतात. त्यामुळं आता हा जो लेअर आहे ट्युनिका मीडिया, याच्यामध्ये काय असतात की ज्याला म्हटलं जातं सर्क्युलर लॉन्जिट्युडनल मसल्स असतात आणि ज्याच्यामध्ये इलास्टिन फायबरची संख्या जास्त असते. त्यामुळं आर्टरीज ह्या थिक आणि इलास्टिक असं म्हटलं जातं. याच्यामध्ये इलास्टिसिटी ही जी प्रॉपर्टी आहे ही आर्टरीजमध्ये जास्त असते ॲज कम्पेअर टू द वेन्स. म्हणून ह्या कशा असतात? नॉन कोलॅप्सिबल असं म्हटलं जातं. म्हणजे हिस्टॉलॉजी पाहत असताना ट्युनिका एक्सटर्नाबद्दल आपल्याला समजलं. ट्युनिका एक्सटर्ना हा आउटर मोस्ट लेअर आहे ज्याच्यामध्ये कोलॅजिन फायबर्स आहेत. ट्युनिका मीडिया हा मस्क्युलर लेअर आहेत आणि ज्याच्यामध्ये सर्क्युलर टाईपच्या काय आहेत? मसल्स आहेत. त्यामुळे इथं काय होत असतं? इलास्टिसिटी जास्त असते. त्याच्यानंतर इनर मोस्ट लेअर ज्याला म्हटलं जातं ट्युनिका इंटर्ना असं म्हटलं जातं. ट्युनिका इंटर्ना हा इथं काय आहे? एक थिन लेअर आहे आणि ज्याच्यामध्ये सिंगल लेअर काय आहे? स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स प्रेझेंट आहेत. म्हणजेच इथं स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहेत. नेमकं पहा, आपण सर्क्युलेटरी सिस्टीम पाहत असताना प्रत्येक ठिकाणी आउटर आणि इनर मेम्ब्रेनला जिथं डक्ट प्रेझेंट आहे तिथं स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. एकतर स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू आपण पाहिल्याप्रमाणे तो प्रोटेक्शनचं काम करत असतो. त्याच्याचबरोबर डिफ्युजन, ॲब्सॉर्शन आणि त्याच्यासोबत जर सिक्रिटरी सेल्स असेल तर सिक्रिशनचं सुद्धा काम करत असतं. म्हणजेच ही एक काय आहे? ट्यूब आहे. ट्यूबचा आउटर मोस्ट लेअर आणि इनर लेअर हा स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूपासूनच काय असतो? बनलेला असतो. हा जो इनर लेअर आहे तो कसा आहे? थिन आहे. इथं सिंगल लेअर इपिथेलियल सेल्स प्रेझेंट आहेत विच इज ज्याला म्हटलं जातं की ज्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती काय झालेले आहेत? रेस्ट झालेले आहेत. म्हणजेच इनर मोस्ट लेअर हा सिंगल आहे. त्याच्यानंतर जो मधला लेअर आहे तो ट्युनिका मीडिया हा जो लेअर आहे तो कसा आहे? याचा डायमीटर जो आहे तो जास्त आहे, म्हणजे हा थिक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे कोण आहे? ट्युनिका एक्सटर्ना आहे. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल की ही जी ट्यूब आहे हिस्टॉलॉजिकल जेव्हा आपण त्याचा कट घेतो ही 3 लेअरने तयार झालेली आहे. 3 लेअरने तयार झाल्यानंतर मध्ये काय आहे? पोकळी आहे. ही जी पोकळी ज्याला म्हटलं जातं कॅव्हिटी, इथं त्याला म्हटलं जातं लुमेन असं म्हटलं जातं. आर्टरीजमध्ये काय प्रेझेंट आहे? लुमेन प्रेझेंट आहे. ह्या दोन्ही डायग्राममध्ये एकामध्ये लुमेन जास्त आहे, एकामध्ये लुमेन कमी आहे असं दाखवलेलं आहे. इथं आपलं आर्टरीजचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर कंप्लीट होतं. हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये मी काय सांगितलं? आर्टरीज विच इज अ मेड अप ऑफ 3 लेयर्स. आउटर एक्सटर्ना, मिडल मीडिया आणि त्याच्यानंतर जो इंटरनल आहे त्याला म्हटलं जातं इंटर्ना असं म्हटलं जातं. ट्युनिका एक्सटर्नामध्ये काय आहे? कोलॅजिन फायबर्स आहेत आणि त्याच्याचबरोबर काय आहे? इलास्टिन फायबर्स. इथं लॉन्जिट्युडनल सर्क्युलर मसल्सचा जो थिकनेस आहे किंवा डायमीटर आहे तो जास्त आहे. इनर लेअरमध्ये कोण आहे? सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स प्रेझेंट आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे? नॅरो लुमेन प्रेझेंट आहेत. ह्या डीपली सिच्युएटेड आहेत, कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड अवे फ्रॉम द हार्ट असंही म्हटलं जातं. याच्यामधलं प्रेशर हे कसं आहे? जास्त आहे. ब्लडचा फ्लो जास्त आहेत. वॉल्स ॲबसेंट आहेत. याच्यामध्ये इलास्टिन फायबरची संख्या जास्त असल्यामुळं ह्या कशा आहेत? इलास्टिक इन नेचर आहेत किंवा इलास्टिसिटी ही त्यांची प्रॉपर्टी आहेत. म्हणून याला काय म्हटलं जातं? नॉन कोलॅप्सिबल स्ट्रक्चर असंही म्हटलं जातं. इथं आपला आर्टरीजचा हा जो पार्ट आहे तो संपलेला आहे. याच्यामध्ये पॉईंट तुम्ही नोट डाऊन करायचे. पहिल्यांदा ब्लड कुठून जातं? याच्यामध्ये नेमकं कोणतं ब्लड प्रेझेंट असतं? ब्लड कुठून जातं? हार्टकडून बॉडी पार्टकडे. कोणतं ब्लड प्रेझेंट असतं? ऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट असतं. म्हणजे आर्टरीज नेहमी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड करत असतात. याला एक्सेप्शनल केस जी आहे ती पल्मनरी आर्टरी त्याचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर याच्यामधून होणारा जो फ्लो आहे ब्लडचा फ्लो हा जास्त असतो. त्यामुळं इथं काय आहे? ब्लड प्रेशरसुद्धा काय असतं? हाय असतं. याच्यामध्ये वॉल्स
ॲबसेंट असतात, डीपली सिच्युएटेड असतात, इलास्टिन फायबरची संख्या जास्त आहे, त्यामुळं इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी आहे आणि त्याच्याचबरोबर त्या कशा आहेत, नॉन कोलॅप्सिबल आहे. एवढं ऐकल्यानंतर आर्टरीजबद्दल आपल्याला आता वाचण्याची सुद्धा काय होणार नाही, गरज राहणार नाही. त्याच्यानंतर आपण पाहूया वेन्सबद्दल. इथं आर्टरीजबद्दलचा हा आपला पार्ट काय होतो, कंप्लीट होतो. त्याच्यानंतर आता याच पद्धतीनं आपल्याला काय पाहायचं आहे, वेन्ससुद्धा पाहायचे आहेत. आर्टरीजचं कन्वर्जन, हार्टपासून आर्टरीज ज्या निघाल्या या आर्टरीज, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, आर्टेरिओल्समध्ये होणार. आता याला आर्टेरिओल्स म्हणजे काय तर पहा, आर्टरीज ह्या कशापासून निघत असतात की ॲओर्टापासून. म्हणजे एक मोठी ब्रांच, त्याच्यानंतर त्याचा डायमीटर कमी होतो, ज्याला म्हटलं जातं आर्टरीज म्हटलं जातं. त्याच्याही पेक्षा त्याचा डायमीटर कमी झाला, इथं त्याला आर्टेरिओल्स असं म्हटलं जातं. आणि आर्टेरिओल्सपासून मायक्रोस्कोपिक मायन्यूट डायमीटर असलेल्या ज्या थिन परिमेएबल स्ट्रक्चर तयार होतं, ज्याला म्हटलं जातं कॅपिलरीज. पुन्हा कॅपिलरीजचा डायमीटर वाढतो आणि ज्याच्यापासून काय तयार होतात, व्हेन्युल्स तयार होतात. व्हेन्युल्सपासून व्हेन्स तयार होतात. जर मोठी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेना कॅवाही म्हणतो. ह्या व्हेना कॅवा हा वर्ड आपण कुठं पाहिलेला आहे, सुपेरियर व्हेना कॅवा आणि इन्फेरियर व्हेना कॅवा. म्हणजेच इथं काय सांगितलं, आर्टरीजबद्दल सांगितलं. आता आपण कशाबद्दल बोलणार आहोत, वेन्सबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आर्टरीजबद्दल आपण सांगितलं कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट म्हटलं होतं, बरोबर का, हार्टपासून बाजूला ब्लड घेऊन जाण्याचं काम. आता ह्या ज्या वेन्स आहेत, ह्या वेन्स काय करणार आहेत, कॅरी ब्लड टुवर्ड्स द हार्ट, हार्टकडे ब्लड घेऊन येण्याचं काम हे कुणाचं आहे, वेन्सच असणार आहे. म्हणजे आता हार्टकडे ब्लड येणार आहे, म्हणजेच ते ब्लड कोणतं असेल, डिऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. म्हणजेच वेन्स नेहमी जे ब्लड कॅरी करणार आहेत ते कोणतं असेल, डिऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. आर्टरीजबद्दल आपण काय सांगितलं, याच्यामध्ये नेहमी ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, इकडं काय आलं, डिऑक्सिजनेटेड. आता यालाही एक एक्सेप्शनल केस आहे. ही एक्सेप्शनल केस कोणती, पल्मनरी वेन्स. पल्मनरी वेन्स या कुठं ओपन होतात, लेफ्ट ऑरिकलमध्ये ओपन होत असतात. आणि लेफ्ट ऑरिकलमध्ये येणारं ब्लड हे नेहमी कोणतं असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. म्हणजेच वेन्स ह्या डिऑक्सिजनेटेड ब्लड जरी कॅरी करत असल्या तरीसुद्धा यांच्यामध्ये एक एक्सेप्शनल केस आहे, ज्याच्यामध्ये कोण आहे, पल्मनरी वेन्स. आणि पल्मनरी वेन्सची संख्या किती आहे, 4 आहे. राईट साईडला 2 आणि लेफ्ट साईडला 2 अशा 4ही वेन्स लेफ्ट ऑरिकलमध्ये ओपन होतात. याचाच अर्थ लेफ्ट ऑरिकलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम ह्या कोण करत असतात, पल्मनरी वेन्स करत असतात. म्हणजे हा मुद्दा आपल्याला समजला की वेन्स ह्या नेहमी बॉडी पार्ट्सकडून हार्टकडे घेऊन येण्याचं काम, ब्लडला आणण्याचं काम करत असतात. म्हणजे टुवर्ड्स द हार्ट हा यांचा काय आहे, रूट आहे. त्याच्यानंतर यांचं जे लोकेशन आहे ते कुठं आहे, तर या सुपरफिशियली सिच्युएटेड आहेत. सुपरफिशियली सिच्युएटेड. या इथं जे सांगितलं होतं ते कोणतं होतं, डीपली सिच्युएटेड. इथं काय आहेत, या सुपरफिशियली. म्हणजे जर आपल्याला आय व्ही लावण्यात येतो, म्हणजेच आपल्याला सलाईन लावली जाते, हे सलाईन लावण्याचं जे काम आहे किंवा सलाईन लावत असताना ते जे इंजेक्शन आहे ते कुठे इन्सर्ट केलं जातं, वेन्समध्ये केलं जातं. म्हणजेच इथं काय आहे, ह्या डीपली सिच्युएटेड आहेत आणि त्याच्यानंतर काय होत असतं, ह्या सुपरफिशियली सिच्युएटेड आहेत. हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर याच्यामधलं प्रेशर, आता याच्यामधला जो फ्लो आहे तो स्लो असतो, त्यामुळे याच्यामध्ये क्रिएट होणारं प्रेशर हे सुद्धा काय असतं, कमी असतं. म्हणजे इकडं हाय ब्लड प्रेशर असेल तर इकडं काय असणार आहे, लो ब्लड प्रेशर असणार आहे. का, स्पीड कमी असतो त्यामुळं काय होत असतं, ब्लड प्रेशरसुद्धा कमी होतं. आता स्पीड का कमी होत असतो, तर याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, वॉल्स प्रेझेंट असतात. इकडं वॉल्स ॲबसेंट असतात, त्यामुळे इथला काय असतो, स्पीड कमी असतो. आता वेन्सबद्दल जसं ही इन जनरल माहिती झाली की ह्या सुपरफिशियली प्रेझेंट आहेत, याला नेहमी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असतात, हे हार्टकडे ब्लड घेऊन आणण्याचं काम करत असतात, याच्यामधलं प्रेशर फार कमी राहतं, याच्यामध्ये वॉल्स प्रेझेंट आहेत. तसंच या ज्या ब्लड वेसल्स आहेत ज्यांना वेन्स असं म्हटलं जातं, याच्यामध्ये इलास्टिसिटी ही आर्टरीजपेक्षा काय असते, कमी असते. आणि त्याच्याचबरोबर यांना काय म्हटलं जातं, कोलॅप्सिबल. ह्या नेहमी काय होत असतात, या कोलॅप्सिबल आहेत, ह्या नॉन कोलॅप्सिबल आहेत, तर या कशा आहेत, कोलॅप्सिबल आहेत. म्हणजेच का, ह्या फोल्ड होतात. का, याच्यामध्ये इलास्टिन फायबर हे काय आहे, कमी आहे. जेव्हा आपण हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर पाहतो तेव्हा पहा, याच्यामध्ये सुद्धा ट्युनिका एक्स्टर्ना आहे,
त्याच्यानंतर ट्युनिका मेडिया आहे, याच्यामधला ट्युनिका मेडिया याचा जो थिकनेस आहे हा आर्टरीजपेक्षा काय असतो, कमी असतो. त्यामुळे इलास्टिसिटी प्रॉपर्टी यांच्यामध्ये काय राहते, कमी राहते. त्याच्याचबरोबर ब्लड प्रेशर कमी होतं याचं आणखी एक कारण आहे, याच्यामधला लुमेन हा कसा आहे, कन्स्ट्रिक्टेड आहे आणि याच्यामधला लुमेन हा कसा आहे, ब्रॉड आहे. राईट द डिफरन्स बिटवीन आर्टरीज आणि वेन्स असा जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, हा 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्या 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये लुमेन हा पॉईंट आपल्याला इंट्रोड्यूस करणं अतिशय गरजेचं आहे, की आर्टरीजमध्ये लुमेन जेव्हा हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर पाहतो तेव्हा आर्टरीजमधला लुमेन हा कन्स्ट्रिक्टेड असतो, म्हणजे एरिया कमी आहे. तर इकडं काय आहे, एरिया जास्त आहे. त्यामुळे इकडचं ब्लड प्रेशरसुद्धा कसं आहे, लो आहे आणि इकडचं ब्लड प्रेशर कसं आहे, हाय आहे. आता मला सांगा याच्यामधला कोणता पॉईंट समजत नाही. ट्युनिका एक्सटर्ना, मेडिया आणि त्याच्यानंतर ट्युनिका इंटरना. इथंसुद्धा ट्युनिका इंटरनाचा सिंगल लेअर आहे. ट्युनिका एक्सटर्ना आणि मिडल लेअर फक्त काय आहे, याचा थिकनेस कमी आहे. ह्याच्यामध्ये इलास्टिसिटी जास्त असते, यांच्यामध्ये इलास्टिसिटी कमी असते. ह्या नॉन कोलॅप्सिबल असतात, ह्या कोलॅप्सिबल असतात. कोलॅप्स म्हणजे काय, अशा फोल्ड होऊ शकतात. इकडं ब्लड प्रेशर जास्त आहे, इकडे ब्लड प्रेशर कमी आहे. इकडं वॉल्स ॲब्सेंट आहेत, इकडं वॉल्स प्रेझेंट आहेत. ह्या नेहमी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, इकडं डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी होतं. यालाही एक्सेप्शनल केस आहे. डीपली सिच्युएटेड आहेत आणि त्याच्यानंतर या कशा आहेत, सुपरफिशियली सिच्युएटेड आहेत. इथं आपल्या आर्टरीज आणि वेन्स हा पॉईंट काय झाला, क्लिअर झाला. त्याच्यानंतर आता आपण पाहूया कॅपिलरीज. कॅपिलरीजबद्दल आपण काय सांगितलं, जेव्हा आता कॅपिलरी आर्टरीजमधनं आलेलं ब्लड हे कुठं जाणार आहे, आर्टरीजचं कन्वर्जन आर्टेरिओल्समध्ये होणार आहे आणि आर्टेरिओल्सपासून ज्या मायन्यूट मायक्रोस्कोपिक ज्या ब्लड वेसल्स तयार होणार आहेत ज्याला काय म्हटलं जातं, कॅपिलरीज असं म्हटलं जातं. आता ॲक्च्युली आपण या आर्टरीजची लोकेशन पाहिली आणि वेन्सची लोकेशन पाहिली. आर्टरीजमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, इकडं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. म्हणजे हार्टकडून पंप झालेलं ब्लड हे ॲवोर्टा थ्रू आर्टरीजमध्ये जाणार, आर्टरीजमधून आर्टेरिओल्समध्ये आणि त्याच्यानंतर कॅपिलरीजमध्ये. म्हणजेच कॅपिलरीज ह्या काय करणार आहेत, ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय हा डिफरंट बॉडी पार्ट्स, मग याच्यामध्ये कोण आलं, ऑर्गन आलं, टिश्यू आलं, इथंपर्यंत घेऊन जाण्याचं काम, म्हणजे ऑर्गनपर्यंत आर्टरीज असतील, सेलपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे कोणाचं आहे, कॅपिलरीचं आहे. म्हणजेच कॅपिलरीमध्ये सुरुवातीला काय असणार आहे, ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय असणार आहे. आता या कॅपिलरीज कशा असणार आहेत, थिन आणि परमिएबल आहे, ज्याच्यामध्ये काय असतो, फक्त एकच लेअर प्रेझेंट असतो, ज्याला म्हटलं जातं ट्युनिका इंटरना असं म्हटलं जातं. ट्युनिका एक्सटर्ना आणि ट्युनिका मेडिया ह्या काय राहतात, ॲब्सेंट राहतात. इथं या एकाच लेअर थ्रू यांच्यामध्ये काय होत असतं, एक्सचेंज ऑफ मटेरियल होत असतं. एक्सचेंज ऑफ मटेरियल म्हणजे काय, तर या कॅपिलरीमधून आलेलं ऑक्सिजनेटेड ब्लड हे कुठं जाणार आहे, सेलपर्यंत जाणार आहे. म्हणजेच त्या ऑर्गनला काम करण्यासाठी जे काही न्यूट्रिशन मिळणार आहे, हे न्यूट्रिशन थ्रू इथं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होणार आहेत आणि इथं तयार झालेला जो वेस्ट प्रॉडक्ट आहे तो कुठं जाणार आहे, परत पुढच्या ब्लड वेसलमध्ये जाणार आहे. म्हणजेच इथं एक्सचेंज ऑफ मटेरियल थ्रू हे काय होणार आहेत, आलेला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय जेव्हा सेलकडे जाणार आहे तेव्हा त्याची काय होणार आहे, इथं देवाणघेवाण होणार आहे. आता ही कशी होते, ही प्रोसिजर काय आहे, तर तो जो सिंगल लेअर आहे तो कसा आहे, थिन आणि परमिएबल आहे. सिंगल लेअर थिन आणि परमिएबल आहे. परमिएबल याचा अर्थ काय होतो, की याच्या थ्रू मटेरियल काय होत असतं, पास होत असतं, आत जात असतं किंवा बाहेर येत असतं, ज्याला म्हटलं जातं थिन अँड परमिएबल असं म्हटलं जातं. म्हणून एक्सचेंज ऑफ मटेरियलसाठी जी ब्लड वेसल काम करत असते ती कोणती असते, कॅपिलरीज असते. आर्टरीज ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड वेसल कॅरी करतात, ह्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असतात. पण ॲक्च्युली प्रत्येक सेलला जी न्यूट्रिशनची गरज असते आणि त्याच्यासोबत जो काही मेटाबॉलिक वेस्ट कलेक्ट करण्याचं जे काम असतं ते कोणाचं असतं, कॅपिलरीचं असतं. म्हणजे इथं कॅपिलरीने दिलं आणि त्याच्यानंतर ते कलेक्ट करण्याचं काम ह्यासुद्धा काय आहेत, याच्यामधून पास होणार आहेत. या कॅपिलरीजपासून परत आणखी डायमीटर मोठे असलेली जी काही ब्लड वेसल तयार होणार आहे ज्याला वेन्युल्स असं म्हटलं जातं आणि या वेन्युल्सचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, वेन्समध्ये होणार आहे. म्हणून आपण म्हणतो की आर्टरीज ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड काय करतात, कॅरी करतात. ऑक्सिजनेटेड ब्लड कॅपिलरीपर्यंत येतं, कॅपिलरीमधून ते सेलकडून जातं, सेलकडून काय केलं जातं, डिऑक्सिजनेटेड ब्लड किंवा ज्याच्यामध्ये मेटाबॉलिक वेस्ट मटेरियल प्रेझेंट आहे असे ब्लड हे वेन्स थ्रू परत कुठे जात असतं, हार्टकडे जात असतं. म्हणजे मला इथं काय सांगायचं आहे की हा जो कॅपिलरीचा वॉल आहे तो कसा आहे,
थिन आहे आणि परमिएबल आहे. त्याच्यानंतर या कॅपिलरीबद्दल आपल्याला आणखी एकदा सांगता येईल, सगळ्याच कॅपिलरीज अशा पद्धतीनं वर्क करतात असं नाही. तर या लिव्हरमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या काही कॅपिलरीज आहेत ह्या कॉमन कॅपिलरीजपेक्षा काय आहेत, वेगळ्या आहेत, ज्याला म्हटलं जातं पोर्टल वेन्स असं म्हटलं जातं. एका सेलकडून काय झालेलं आहे म्हणजे इथंही त्या काय काम करत असतात, ॲज लाईक व्हेन्सप्रमाणे काम करत असतात, ज्यांना म्हटलं जातं पोर्टल वेन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कॅपिलरीजबद्दल आपल्याला आणखी सांगता येईल की काय, WBCमध्ये आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती डायपेडेसिस. डायपेडेसिस याचा अर्थ काय आहे, WBCची प्रॉपर्टी आहे की ज्या ब्लड वेसल्समधून काय होतात, स्क्वीज आउट होतात किंवा पास आउट होतात, ज्याला आपण म्हणलेलं आहे डायपेडेसिस. तर इथं या कॅपिलरीमध्ये ह्या थिन आणि परमिएबल आहेत आणि त्याच्याचबरोबर मायक्रोस्कोपिक याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, पोर्स प्रेझेंट आहेत, म्हणजेच मायक्रोस्कोपिक होल आहेत किंवा ज्याला आपण काय म्हणतो छिद्र असं म्हणतो. आणि या छिद्रामधून काय होत असतं, WBC बाहेर येत असतात, ज्याला म्हटलं जातं डायपेडेसिस असं म्हटलं जातं. म्हणजे इथं आपण हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर, आर्टरीज, वेन्स आणि कॅपिलरीज हा पार्ट आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. की याच्यामध्ये आपल्याला डायग्रॅम, एक तर हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर विचारलं जाऊ शकतं किंवा डायग्रॅमवरून क्वेश्चन विचारले जातात, किंवा याच्यासाठी एक क्वेश्चन तयार करून ठेवायचा आहे की राईट द डिफरन्स बिटवीन आर्टरीज अँड व्हेन्स, असा एक क्वेश्चन करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन करायचा आहे पल्मनरी सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. पल्मनरी सर्क्युलेशन, राईट द डिफरन्स बिटवीन पल्मनरी सर्क्युलेशन आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन. आता याच्यानंतर एक छोटासा पार्ट आहे, तो म्हणजे कोणता आहे, ब्लड वेसल झाल्यानंतर ॲक्च्युली काय आहे, पल्स हा एक पार्ट आहे, ज्याला आपण नाडी असं म्हणतो. हे नेमकं काय आहे तर पहा, जेव्हा आर्टरीजमधून ब्लड फ्लो होत असतं तेव्हा ते ब्लडचा फ्लो हा कसा असतो, रॅपिड असतो किंवा फास्ट असतो, त्यामुळं ब्लड प्रेशर क्रिएट होत असतं. आता हे ब्लड प्रेशर, जे प्रेशर क्रिएट होणार आहे हे वेव्हप्रमाणे हे काय होत असतं, हे ब्लड पुढे जात असतं. म्हणजे आर्टरीजमधून ब्लड पुढे जात असताना एक प्रकारच्या वेव्स तयार होत असतात आणि या ज्या वेव्स आहेत हे म्हणजे काय आहे, एक प्रकारचं प्रेशर आहे. प्रेशर क्रिएटेड ऑन द वॉल ऑफ द आर्टरी फ्रॉम ब्लड फ्लो, ज्याला काय म्हटलं जातं, पल्स असं म्हटलं जातं. आता हा जो पल्स रेट आहे तो काय असतो, जेवढे आपले हार्टचा रेट असतो तेवढाच पल्स रेट असतो. म्हणजेच एक कार्डियक सायकल संपल्यानंतर जसा एक हार्टबीट झाला तसाच या आर्टरीजमधून जे ब्लड फ्लो होणार आहे त्याची संख्या आणि हार्ट रेट याची संख्यासुद्धा काय असते, सारखी असते. म्हणून म्हटलं जातं पल्स रेट इज ऑलवेज इक्वल टू द हार्ट रेट असं म्हटलं जातं. ह्या ज्या वेव्स तयार होतात ह्या वेव्स आपल्याला याचं सेन्सेशन होतं किंवा याची जाणीव होते. ही जाणीव कुठे होत असते तर ज्या आर्टरी सुपरफिशियली आहेत, म्हणजे व्रिस्ट रिजनला जी रॅडियल आर्टरी आहे, नेक रिजनला जी कॉमन कॅरोटिड आर्टरी आहे, त्याच्यानंतर टेम्पोरल रिजनला आणि त्याच्यानंतर थाय रिजनला इथं काय होत असतात, आपल्याला याचं सेन्सेशन होतं. यालाच असं म्हटलं जातं पल्स असं म्हटलं जातं. पल्सच्या बाबतीमध्ये डेफिनेशन विचारली जाते, पल्सचा रेट विचारला जातो की पल्सचा रेट हा नेहमी किती असतो, जेवढी हार्टबीटची संख्या तेवढीच काय राहत असते, पल्सचा सुद्धा रेट राहत असतो. इथं आपला सर्क्युलेटरी सिस्टीममधला हार्ट, ब्लड आणि त्याच्यानंतर ब्लड व्हेसल्स आणि त्याच्यानंतर पल्स हा इथला आपला काय झालेला आहे, पॉईंट संपलेला आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण काय पाहतो की ब्लड प्रेशर याच्याबद्दल पाहणार आहोत. इथं थांबूयात आपण.